महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीला बंडखोरीचं ग्रहण. महायुतीमध्ये 9 जागांवर बंडखोरी. पुणे, रायगड, संभाजीनगर, नाशिकसह यवतमाळ, अमरावती, परभणी, नांदेड, जळगावमध्ये बंडखोरीचं सत्र. छत्रपती संभाजीनगरमध्ये विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेत बंडखोरी. महायुतीत जागा भाजपला सुटलेली असताना सत्तारांचा मुलगा समीर सत्तारांकडूनही अर्ज दाखल, तर भाजपचे सुहास शिरसाट महायुतीचे अधिकृत उमेदवार. भाजपकडून शिंदेंची शिवसेना संपवण्याचं काम सुरू. भाजपनं आमचं मुंडकं तोडलंय. 18 महिन्यात आम्हाला 18 रुपयांचा निधी नाही. बंडखोरीनंतर शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांचा संताप. आमच्यावर आरोप करण्याआधी सत्तारांनी शिंदेंशी बोलावं. निधी आल्यावर निधी देणार. सत्तारांच्या आरोपांवरती भाजपच्या अतुल सावेंचं उत्तर, तर वरिष्ठ नेत्यांना भेटणार. 2 दिवसात चित्र स्पष्ट होईल, सत्तारांचं वक्तव्य. रायगड विधान परिषदेच्या महायुतीतून तटकरेंचे पुत्र अनिकेत तटकरेंचा उमेदवारी अर्ज भरला, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून महेंद्र दळवींची मुलगी जुईलीचाही अर्ज. जागा राष्ट्रवादीला असताना शिंदेंच्या शिवसेनाही आग्रही. नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडेंचा उमेदवारी अर्ज दाखल. दराडेंच्या विरोधात गणेश गीते आणि गोकुळ गीते निवडणुकीच्या रिंगणात. गीते बंधूंचा अपक्ष अर्ज दाखल. जळगावमध्ये विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटात फूट. जळगावची जागा भाजपला असताना शिवसेना शिंदे गटाच्या 2 पदाधिकाऱ्यांकडून अपक्ष अर्ज. शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका रेश्मा कुंदन काळे, तर शिंदेंच्या शिवसेनेचे दीपक धांडे यांच्याकडूनही उमेदवारी अर्ज दाखल. यवतमाळची जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटलेली असताना भाजपात बंडखोरी. भाजपच्या नितीन भुतडा यांचा अर्ज दाखल, तर महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदींचा अर्ज. सोलापुरात महाविकास आघाडीच्या 3ही पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल. काँग्रेसकडून आदित्य फतेरपूरकर, तर पवारांच्या राष्ट्रवादीकडून वसंत देशमुखांचा अर्ज. ठाकरेंच्या शिवसेनेचे नागेश अक्कलकोटेंनीही रिंगणात अर्ज जो आहे तो भरलेला आहे. तर विधान परिषद निवडणुकांसंदर्भात आणखीन टॉप 9 बातम्या पाहूया. पुण्यामध्ये राष्ट्रवादीत विधान परिषद उमेदवारीवरून मोठा ड्रामा. राष्ट्रवादीच्या 2 उमेदवारांकडून अर्ज दाखल. विक्रम काकड्यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज, तर सुनील ठिंगरेंकडून डम्मी अर्ज दाखल. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुनील ठिंगरेंच्या समर्थकांची घोषणाबाजी. सुनील ठिंगरेंना न्याय द्या, समर्थक आक्रमक. सुनील ठिंगरेंच्या समर्थनार्थ रामदास गाडेंचा राजीनामा. रामदास गाडे पर्वती मतदारसंघाचे कार्याध्यक्ष. सुनील ठिंगरेंच्या पुण्यातून डम्मी अर्ज, तर पक्षानं उमेदवारी न दिल्यानं सुरेश घुलेंकडूनही नाराजी व्यक्त. कुणी नाराज होऊ नका, सगळ्यांनी एकजूट राहा. पुण्यातील उमेदवारीवरील ड्राम्यानंतर सुनेत्रा पवार यांचं पक्षाच्या बैठकीत आवाहन. पक्ष कुठे ना कुठे संधी देईल, कुणालाही नाराज केलं जाणार नाही. ही जागा निवडून आणायची आहे, सुनेत्रा पवार यांचं आवाहन. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीसाठी भाजपाकडून अरुण लखानी, तर भंडारा गोंदियामध्ये भाजपाकडून अविनाश ब्राह्मणकर यांचा अर्ज दाखल. सांगली, सातारा स्थानिक मतदारसंघातून भाजपाकडून धैर्यशील कदम यांची उमेदवारी. महायुती सोलापूरची जागा भाजपाकडे. राजेंद्र राऊत यांना उमेदवारी, तर अहिल्यानगरमध्ये भाजपाकडून प्राजक्त तनपुरे यांचा अर्ज दाखल. तर नांदेडमधून भाजपच्या अमर राजूरकर यांचा अर्ज दाखल. धाराशिव, बीड, दारूद, लातूरमध्ये भाजपाकडून बसवराज पाटील, तर जळगावमधून भाजपच्या नंदकिशोर महाजन यांनी भरली उमेदवारी. नागपूरमध्ये भाजपच्या राजू पोद्दार यांचाही उमेदवारी अर्ज दाखल. ठाण्यात शिवसेनेकडून रवींद्र फाटक यांचा उमेदवारी अर्ज दाखल. अर्ज भरताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही उपस्थिती, तर मोवियाकडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अभिजित पवार यांनीही भरला उमेदवारी अर्ज. तर विधान परिषद उमेदवारीवरून अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यांनी काय नेमकं म्हटलेलं आहे त्या संदर्भातले टॉप 9 बातम्या. भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून नवा पेच. नाना पटोलेंचे प्रयत्न निष्फळ. प्रफुल्ल अग्रवाल अपक्ष रिंगणात. काँग्रेसकडून माजी आमदार दिलीप बनसोड आणि भंडारा जिल्हा परिषदेचे शिक्षक सभापती नरेश ईश्वरकर यांचे हे अर्ज. काँग्रेसचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांचे पुत्र आहेत. प्रफुल्ल अग्रवाल भाजपाकडून तिकिटासाठीही केले होते प्रयत्न. सांगली, सातारा विधान परिषदेसाठी इच्छुक शेखर गोरेंची सोशल मीडियावरील भावनिक पोस्ट व्हायरल. साहेब, मी नक्की कुठे चुकलो, अशी पोस्टमधून मुख्यमंत्री फडणवीसांना विचारणा. भाजपाकडून येथून धैर्यशील कदम यांना उमेदवारी, तर पक्ष योग्य संधी देईल. मंत्री जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया.
मवियाकडून विधान परिषदेच्या 3 जागांवर अधिकचे उमेदवार, सोलापुरात मवियातील 3 पक्षाकडून उमेदवार दिले। नांदेडमधून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रत्येक 2-2 उमेदवारी अर्ज दाखल। नांदेडमधील मवियाच्या अधिकृत उमेदवार 4 तारखेला ठरणार।